हॅलो हॅलो चेक हॅलो. धन्यवाद भागेश भाद्रे. पहिल्या फेरीतील सर्व सामने आपण इथे संपवून गेले आणि दुसऱ्या फेरीला आता मात्र सुरुवात करतो. एकाच जंगलातील हे दोन भाग आहेत, कारण एका गावातील तुम्हाला दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला जाणता राजा देवरुंग विपक्ष जय झोटिंग देवरुंग अशी लढत पाहणार आहोत. नाणेफेकी जिंकली होती या ठिकाणी जय झोटिंग देवरुंग संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. प्रत्येकी 5 षटकांचा हा सामना असेल सर्वांच्या माहितीसाठी. आणि सलामी जोडी पाहू शकेल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद आणि त्याच्या सोबतीला तुषार विशाल आहे. पर 6 साठी समीरजी गोडे यांच्याकडून जाणता राजा देवरुंग संघाच्या फलंदाजांना मात्र 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. आज मेहर इलेव्हन बापगाव संघाचा विचार केला तर टाय ब्रेकरमध्ये मात्र तो संघ या स्पर्धेमध्ये पराभूत झाला. म्हणजे पहा मित्रांनो, प्रत्येक धावेला किती महत्वपूर्ण असतो. आणि जर जाणता देवरुंग संघाच्या फलंदाजांसमोर जर एखाद्या गोलंदाजाने जर जय झोटिंग देवरुंग संघाच्या विकेट्स हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर गितेश शेट पाटील यांच्याकडून 500चं कॅश प्राईज आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की थोडंसं आपण स्टेज कव्हर करा, कारण यानंतर जे आपण स्पर्धा पाहणार आहोत नक्षत्र ज्युनियर चोदरपाडा संघाची, त्या स्पर्धेचा आपण लाईव्ह लॉर्ड्स या ठिकाणी पाहणार आहोत. हो, पहिल्या चेंडूवरती मोठा फरका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे प्रल्हाद, परंतु पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप. ललेश पाटीलचा प्रयत्न चांगला राहिला आणि पहिल्या चेंडूवरती 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सर एकीकडे चालू सामना सुरू राहील आणि दुसरीकडे आपण लाईव्ह लॉर्ड्स नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाचा आपण इथे पाहत आहोत. 2 दिवसांची स्पर्धा आहे. काही कारणास्तव दिनांक 10 जानेवारी ते दिनांक 11 जानेवारी हा 2 दिवसाचा कालावधी त्या स्पर्धेचा पाहायला मिळू शकेल. तर आपण पहिल्या दिवसाचे लॉट्स इथे ओपन करतो आणि एकूण संघ असतील 20. चला, ऋतिक गोड यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटनी सामन्याचा या ठिकाणी ड्रॉ ओपन करतोय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि जय हनुमान चौदरपाडा पहिला सामना असेल. दुसरा सामना असेल पहिल्या दिवसातील दडेश 11 कुकसे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल गावदेवी स्पोर्ट नांदकर. मोठा मॅच मुठवलच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र दोन्ही संघ लढले गेले होते. सावराई स्पोर्ट एलकुंदे आणि जय हनुमान खांडवलब हा तिसरा सामना. हा चौथा सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे. वॉट अ मॅच. आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना असेल आई गावदेवी बापगाव आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आरडे 11 किरवली. तर हे होते पहिल्या दिवसाचे लॉट्स. दिनांक 10 जानेवारीला आहेत. 10 संघ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर आपण दुसऱ्या दिवसाचा ड्रॉ या ठिकाणी ओपन करूया. पहिला सामना असेल दुसऱ्या दिवसातील NK स्पोर्ट खांडवल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय सावरीदेव किरवली. NK स्पोर्ट खांडवल विपक्ष जय सावरीदेव किरवली. दुसरा सामना बालगोपाल सोनालेपाडा विपक्ष जय झोटिंग देवरुंग. सध्या संघ इन ॲक्शन मध्ये आहे, परंतु चौदरपाड्याच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या विरोधात संघ असेल बालगोपाल सोनालेपाडा. तिसरा सामना असेल पवनपुत्र पिसे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल मेहर 11 बापगाव. हा तिसरा सामना दुसऱ्या दिवसातील. चौथा सामना असेल आई एकविरा नांदकर आणि त्यांच्या विरोधात संघ असेल शिवशक्ती लोणार. आणि या पहिल्या फेरीतील त्या स्पर्धेतील शेवटचा सामना असेल नक्षत्र आय थिंक अनुज 11 जयदुर्गा लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ असेल एकविरा स्पोर्ट्स सावत. तर हे 20 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत
आणि जी वेळ तुम्हाला मात्र आमचे आयोजक देतील त्या वेळेवरती सर्व संघाने त्या स्पर्धेमध्ये पोहोचायचं आहे. ठिकाण छत्रपती शिवाजी क्रीडांगण नानकर इथे ती स्पर्धा होणार आहे. सर्वांच्या माहितीसाठी पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पाहू शकले या ठिकाणी एक विकेट्स मात्र गमावली. विशाल शून्यावरती बाद झाला आणि आकाश पाटीलच्या खात्यामध्ये ती आपण विकेट पाहिली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना जाणता राजा देवरुंग संघाने एकूण 7 धावा जोडल्या. चांगली सुरुवात जे जोटिंग देवरुंग संघाची आपण पाहतोय. एक विकेट सुद्धा मात्र प्राप्त केली. अंडर 10 धावा मात्र इथे खर्च केला आकाश पाटीलनं. एकाच गावातील दोन्ही संघ आपण खेळताना पाहायला मिळतोय. आणि या सामन्याचा दृष्टिकोन पाहणं की समीरजी गोडे यांनी मात्र जाणता राजा देवरुंग संघाची निवड केली आणि त्यांचे सुपुत्र त्यांच्या आज विरोधात खेळतायत. सध्याचं आपण राजकारण जर पाहिलं तर खूपच वेगळं आहे. कधी कोण कुठे पलटी मारील, कुठला पक्ष मात्र निवडेल याची मात्र भविष्यवाणी आपण करू शकत नाहीये. पॉवर प्ले मधील दुसरा षटक ललेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. यानंतर दुसऱ्या फरीतील दुसरा सामना असेल जे बजरंग वीरेन स्पोर्ट भावाले फटका हवेत केला. चीप करण्यापर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आकाश पाटील वेगाने मात्र झेपावतोय. तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. ललेश पाटीलने जर आज विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र गितेश शेट पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज मात्र दिले जाणार आहे. एक चांगली संकल्पना आहे आजच्या दिवसातील आपण विचार केला तर. बागपूट पंच इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला पाहायला मिळतो. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि तदनंतर शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू उचलून फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. यानंतर जे अंबिका देवरुंगपाडा संघ इन ॲक्शनमध्ये असेल वीरेन स्पोर्ट जे बजरंग स्पोर्ट भावाली संघाच्या विरोधात. दोघांना विनंती असेल की आपण कुठेही जाऊ नका, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. भावेश केने सध्या इन ॲक्शनमध्ये आहे. त्याने जर एक झेल पकडला तर रोहन शेठ पाटील यांच्याकडून 500चं कॅश पर्यंत, परंतु त्यांच्याच दिशेने चेंडू गेला होता, परंतु जमिनीच्या साह्यानं वेगानं चाललाय. हो हो, व्हॉट अ फिल्डिंग बाय अभय. ज्याला नाही कोणाचा भय तो आहे अभय. आणि काय त्याने मात्र चित्त्याच्या सप्लायने तो चेंडू मात्र स्टॉप केलाय. आणि अभय आता जसे जसं स्पर्धा खेळत चालल्या तो अनुभव त्याच्याकडे येत चाललाय. आणि हे कुठेतरी मात्र अपेक्षित होतं जय जोटिंग धरून सांगायला की एखादा चांगला अष्टबलू खेळाडू च्या शोधात ते होते आणि मात्र तो खेळाडूची मात्र आपण जर विचार केला तर अभयच्या रूपाने मात्र त्यांनी निवड केलेली आहे. हो, बॅटची कडा शॉर्ट तडमेला क्षेत्ररक्षक आहेत समीर केने. आज जय जोटिंग देवरुंग संघाची स्पर्धा आणि आयोजक संघ सध्या आपण पाहतोय इन ॲक्शनमध्ये आहे. आपल्या गावातील संघाच्या विरोधात खेळताना त्यांना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 12 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. चांगला चेंडू वाईट यॉर्कर अगदी बाउशल बॉडीला बरेच सोडणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि तद्नंतर रनआउटची संधी. फिंगर अप आणि फलंदाज दिनेश बादून माघारी परततोय. तुमच्या भेटीस येणार आहे सरपंच चषक 2026 RD11 किरवली आणि राकेशजी दिघाडकर यांची ती देण असेल दिनांक 5 फेब्रुवारी ते दिनांक 8 फेब्रुवारी. परंतु त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला पूर्ण गणवेश दिला जाणार आहे. एक चांगली संकल्पना. लेग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. फक्त 16 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंद घेता येऊ शकतोय. प्रत्येक दिवसाच्या केल्यामध्ये तुम्हाला 4 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक संघाला पूर्ण गणवेश. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही पाहू शकाल तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम व तुम्हाला
मानाचा चषक, दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं पारितोषिक आणि चषक तुम्हाला दिलं जाईल. आणि चतुर्थ आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख 15,000 रुपये व तुम्हाला चषक त्या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. दरम्यान पाहू शकता या ठिकाणी गजेंद्र पाटील यांचं शुभ आगमन इथे झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा आपलं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. फलंदाज विशाल, त्याच्यानंतर दिनेश आणि प्रल्हाद हे 3 फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी स्वस्तात माघारी परतल्याने आता सुनीलच्या सोबतीला नवीन फलंदाज राजेश पाटील येत आहेत. जरूर पूर्णपणे पाहिले तर दुखापतग्रस्त आहेत, परंतु आज आपल्या टीमचं या ठिकाणी सन्मान राखण्यासाठी आता मात्र जरूर ते मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. चांगली सुरुवात जय जोटिंग देवरून संघाची आपण पाहत आहोत. आज पारितोषिकांचा पाहतो या ठिकाणी वर्षा पाहायला मिळतो. राजेश पाटील जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर संजयजी घोडे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मला असं वाटलं की पर सिक्सर 1,000 रुपये आहेत की काय. ओहो, लेग स्टंपवरती मारा. पंचांकडे जरूर मात्र लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर होतं हेच पंचांनी पाहिलं आणि लेगबाच्या स्वरूपात ती एक धाव इथे मात्र जोडली गेली. सिंगल आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी फलक पुढे चालला आहे. जाणता राजा देवरुंग संघाचा 3 गड्यांच्या मोबदल्यात 11-13 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. इथून जर आपण विचार केला तर मात्र कुणीतरी 40-45 धावसंख्येपर्यंत जर जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र मॅच चांगल्या प्रमाणे होऊ शकेल. आणि तो प्रयत्न इथून फलंदाज करतील का? सुनील आणि राजेश हे 2 फलंदाज सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहेत. ओहो, काय शैली आहे राजेश पाटीलची. ज्याप्रमाणे आपण कबड्डीच्या खेळामध्ये ज्याप्रमाणे हुलकावण्यात येत असतो त्या अनुषंगाने मात्र त्याची थोडीशी स्टाईल पाहिली. थोडंसं पुढे आला, त्याच्यानंतर बागफुटला गेला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. फायटर खेळाडू आहे, अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. अनेक वर्षानं देवरुंग गावाची त्याने क्रिकेटच्या माध्यमातून सेवा केली. हो, फटका हवेत केला. 17 षटक चाललाय पुन्हा चेंडूच्या खाली. हो, काय प्रयत्न करतायत त्या ठिकाणी. पुन्हा अभय होता. आज अभय असं वाटतं की स्पर्धेच्या माध्यमातून फेमस होणार आहे आणि चेंडू सुद्धा मात्र त्याचाच पाठलाग करतोय. म्हणजे असं वाटतं की या चेंडू आणि अभयची चांगली मैत्री असावी. 2 धावा कंप्लीट आणि त्यांचे वडील कालिदास पाटील जरूर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. ओ, ये क्या जम्पिंग जपाक शॉट खेळण्याचा प्रयत्न राजेश पाटीलने केला, परंतु सरळ चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. जरूर एकाच गावातील 2 संघ आहेत, त्यामध्ये आपण थोडेसे फनी मोमेंट्स पाहतोय, परंतु कुठल्या संघाला कमी लेखायचं नसतं हे लक्षात ठेवावं लागेल. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कडक शॉट, गॅप शोधला राजेश पाटीलनं आणि चेंडू सरळ त्याला त्या कव्हरच्या सीमे रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. हा क्लास राजेश पाटीलचा आहे. गॅप चांगल्या प्रमाणे शोधला आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी दिशा सुद्धा निवडली. हो, पुन्हा मात्र पावसाच्या गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहिलं आपण आणि पडल्यानंतर चेंडू पुन्हा बाहेरच्या दिशेने चाललाय. वाईटचा इशारा पंच उमेश किने सरांच्या वतीने पाहायला मिळतोय. सिंगलच्या वतीने धावफलक पुढे जात असताना 21 धावा, 21 धावा चांगल्या प्रमाणे येतात या षटकामध्ये. आकाश पाटीलच्या विरोधात करणार अतिरिक्त धावा सुद्धा त्याने खर्च केला. त्याच्या विरोधात एक चौकार सुद्धा आपण पाहिला राजेश पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा मात्र पावसाळ्याला चेंडूला आपटी दिल्याने पंचांचा नो बॉलचा इशारा, परंतु आता चेक करण्यासाठी 3ऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवलाय.
चला तिसऱ्या पंचाचा निर्णय सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचला. हा नो बॉल आहे. कारण राजेश पाटीलने फटका केलेला असताना पाहिला तर या ठिकाणी जम्प सुद्धा केली होती, तरी सुद्धा मात्र चेंडू त्याच्या अगदी अवाकाच्या बाहेर पाहायला मिळतोय. हो, इथं फटका हवेत केला आहे. क्षेत्ररक्षक विजय केणे चेंडूच्या खाली झेल धरून पकडला, परंतु फलंदाज असेल नॉट आउट. कारण फ्री चेंडूवरती तो झेल पकडला होता. पहा, अभयला परफेक्टली माहित होतं की फ्री चेंडूवरती फलंदाज बाद नसतो आणि त्याने सांगितलं विजयला की फ्री बॉल आहे, तुम्ही झेल पकडला चेंडू लगेच फेक करा. अशाप्रमाणे अलर्ट राहणं फार गरजेचं असो क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि या षटकामध्ये पाहिलं तर आकाश पाटीलने भरपूर धावा खर्च केल्या असं म्हणावं लागेल. हो, चांगला चेंडू कटरचा वापर पडल्यानंतर थोडासा हलक्याचा बाहेरच्या दिशेने निघाला आणि निर्धाव चेंडूने मात्र या ठिकाणी षटकाची समाप्ती केली. 2 षटकांच्या स्पीडमध्ये आपण आकाश पाटीलचा जर खेळ पाहिला तर एकूण तुम्ही सादर केलाय आणि चर्चा सुरू होती की आकाश पाटीलचा स्पेल जो आपण पहिला 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 17 धावा त्याने खर्च केला आणि 1 विकेट्स त्याच्या नावावरती आपण पाहिली. आणि चौथ्या षटकाला आता मात्र सुरुवात करते गोलंदाज विजय केणे. बर्थडे बॉय, आज बर्थडे बॉय विजय केणे. दरम्यान पाहू शकाल उमेशजी दलवी यांचे ते शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन सनापन्न आणि त्यांच्या दिशेने फटका केला आहे राजेश पाटीलनं. परंतु पाहू शकाल डीप स्लीपर कव्हरला मात्र तिथे फिल्डर तैनात केला समीरच्या रूपानं. स्ट्रोक खूप चांगल्यापैकी ते मात्र केला होता, परंतु कुठेतरी गॅप शोधता आला नाही राजेश पाटीलला. आणि त्यामुळे पाहतो की सिंगल धावेवरती मात्र तो त्या ठिकाणी समाधानी राहिलाय. विजय केलेला सुद्धा मात्र सेम पारितोषिक असेल. जितेश शेट पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक पूर्ण जर केली तर 500चं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. हो, चेंज पेस कटरचा वापर ऑनसरला टर्न केला. लॉंग ऑनचा फिल्डर हनुमान चेंडूवरती झेपा होतो. तत्पुरती सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. म्हणजे पुन्हा इनिंगचा आपण विचार केला तर एक मात्र चौकार राजेशच्या बॅटमधून निघाला. त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र सीमा रस्या मात्र ओलांडता आली नाहीये. एवढा चांगल्या प्रमाणे गोलंदाजी आज जय जोटिंग देवरुख संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. अर्ध विकेट मारा करतोय. हो, एक वेळ अशी होती की राजेश आणि विजय दोघेही एका संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिलेलं आहे, परंतु आज एकमेकांच्या विरोधात. हा क्रिकेटचा खेळ आहे. खेळाडू कक्षामधून मात्र राजेश पाटीलला काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करत आहेत. समीर गोडे असं वाटतं की जास्त हायपर असावेत खेळाडू कक्षामध्ये, कारण त्यांना मोठ्या फटक्यांची आशा आहे, अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. हो, चांगला चेंडू, पुन्हा कटरचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चौथ्या षटकामध्ये. 4 लिगल बॉल आतापर्यंत हाताळले विजयनं. फक्त 3 धावा खर्च केल्या. टप्पा चांगला त्याने पेक केला. लाईन चांगली फिक केलेली. आतापर्यंत पाहिलं तर एक एक्स्ट्रा धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. एक एक्स्ट्रा चेंडूची त्यांनी हाताळणी केलेली नाहीये. हो, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न हवेत केलेला आहे. शॉट मिडविकेटला कुठला फिल्डर नाही. डीपवर ललिश पाटील वेगाने चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत 1 धाव आता मात्र या ठिकाणी जोडली गेली. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये उद्घाटनी सामन्यामध्ये जबरदस्त सुरुवात केली होती. आई गावदेवी बापगाव संघाला मात्र त्यांनी पराभूत करून दुसरी फेरी गाठली आणि आज पावशेल जय जोटिंग देवरुख संघाच्या अगेन्स्ट मात्र सर्व
फलंदाज मात्र या ठिकाणी सपसेल फेल केलं असंच म्हणावं लागेल, कारण सिंगलनं मात्र या ठिकाणी फलक थोडंसं पुढे चालला आहे. कासोच्या गतीनं धावांचा वेग मात्र इथून वाढवावा लागेल. राजेश पाटील कभी भी कुछ भी कर सकते. पूर्णपणे वजन पाहिलं तर गुडघ्यावरती त्याने ट्रान्सफर केला आणि हुक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही. परंतु हा षटक जर पाहिलं तर जबरदस्त इकॉनॉमिकल राहिलं. फक्त विजय किरण धाबा खर्च केला 4. नेक्स्ट मॅच जे अंबिका देवरुमपाडा विपक्ष वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना असेल आणि या डावातील आता शेवटचं षटक गोलंदाज अभय आता मात्र या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ओहो, शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं. डायरेक्ट हिटची गरज होती, परंतु कुठेतरी या वन बाउन्समध्ये चेंडूला मात्र विकेट किपरनं कलेक्ट केलाय आणि तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सुनील आणि राजेश आपण पाहतो या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि जर इथे अभयनं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर उमेश दलवी यांच्याकडून तब्बल 4,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हो, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु फटका कुठे खेळलाय. समोरच्या दिशेनं सिंगल धाव. सिंगल आता मात्र पावशकर या ठिकाणी म्हणताना की थेंबे थेंबे तळे साचे आणि त्या अनुषंगाने आता मात्र सिंगल धाव या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतायत. त्या धाबा गोळा करण्याचा प्रयत्न करतायत दोघेही फलंदाज, परंतु या धाबा तुमच्यासाठी पुरेशा नाही आहेत. ओ, जबरदस्त इथे मात्र हाताळणे. डॉट बॉलला सांगता आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. हो, पुन्हा मात्र तीच गती, तोच टप्पा, परंतु इथे चेंडू पडल्यानंतर थोडंसं अधिक बाउन्स मिळाला आणि त्याच्यावरती फलंदाज सुनील पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. चला, गंडा बिट्टू फॅन टीम इकडे आलेली आहे. थोडीशी अलर्ट राहा मित्रांनो बाउंड्रीच्या अगदी पलीकडे. हो, चांगला फटका अगदी कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक पुन्हा मात्र तिकडे सज्ज आहेत. ज्या प्रमाणात गोलंदाजी झाली त्या अनुषंगाने फिल्डिंगची सजावट आपल्याला या ठिकाणी जय झोटिंग देवरुम संघाच्या वतीने पाहायला मिळाली. यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. जबरदस्त मात्र कॅप्टनशिप इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली सिनियर आकाश पाटीलच्या वतीनं. शेवटचा बॉल. हो, पंच केला अगदी पॉईंटच्या डोक्यावरून फटका वेगाने चाललाय. जबरदस्त या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन आणि चेंडू सरळ कैलासवासी सुकऱ्या शिवा पाटील प्रेक्षक स्टँडमध्ये जात असताना 4 धाबांसाठी चौकार आणि इथे 5 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः जाणता राजा देवरुम संघाने बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धाबा इथे जोडल्या गेल्या आणि विजयासाठी फक्त 35 धाबाचं लक्ष्य असेल टीम जय झोटिंग देवरुम संघासमोर. परंतु दोघांचं कौतुक करावं लागेल सुनील आणि राजेशचं, कारण दोघे नाबाद राहिले. चांगली पार्टनरशिप सुद्धा पाहिली आपण, परंतु आता इथून 35 धाबांचं संरक्षण मात्र केला जाणार का. तत्पूर्वी जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. जय अंबिका देवरुमपाडा विरुद्ध जय बजरंग वीरेन स्पोर्ट भावाले अशी लढत तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार आहे आणि या सामन्याची आपण नाणेफेकी इथे संपन्न करतोय. चला, मी करण शेठ दलवी यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. दोघांना नाणं माहिती आहे की पुन्हा दाखवू. एका बाजूला लक्षा फॅन क्लब आहे, दुसऱ्या बाजूला चिमण्या फॅन क्लब आहे आणि हाही सामना 5 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या. लक्षा फॅन क्लबची मागणी, परंतु चिमणा फॅन क्लब आलेला आहे. टॉस जिंकला देवरुमपाडा संघानं. पाहुण्यांचा आभार. करण आपण टॉस विनिंग संघाला शीतपेय द्या. टॉस किती महत्वपूर्ण होता आणि टॉस जिंकल्यानंतर तुमची रणनीती काय असेल आणि काय घेण्याचा निर्णय घेणार तुम्ही. क्षेत्ररक्षण.
पहिल्या सामना चांगल्या प्रमाणे तुम्ही जिंकला, आता समोर संघ भावाले आहे, तर त्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? तर तो पण चांगला संघ आहे, तरी कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच. संघामध्ये काय फेरबदल असेल? हो, आता आमचे 2 गोलंदाज आले नव्हते, पण ते आता आलेले आहेत. मग त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? काय नाही, ते चांगलीच गोलंदाजी करतात, फक्त त्यांची कमतरता होती पहिल्या मॅचला, पण आता ते आलेले आहेत. मग ही स्पर्धा आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे आणि या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? हो नक्कीच, महत्त्वपूर्ण तर सर्वांसाठीच आहे आणि आमच्यासाठी पण आहे, पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू 100%. अनेक गावोगावमध्ये आम्हाला एवन जोड्या पाहायला मिळतात, परंतु तुमच्या संघाची एवन जोडी मनोज गोड आणि ऋतिक गोडे यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? नक्कीच, ते तर ऑलराऊंडर आहे, कारण गोलंदाजी पण करतात आणि ते एवढीच चांगली बॅटिंगसुद्धा करतात. जरूर तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा असतील. सूरज, पहिला सामना आय थिंक तुम्ही जिंकला टाय ब्रेकरनं, परंतु आता दुसऱ्या फेरीतील सामना तुम्हाला खेळायचा जे अंबिके देवरुपाडा संघासमोर. एक्झॅक्टली काय सुरू होतं ज्यावेळी शेवटच्या चेंडूमध्ये 3 धाब्यांची आवश्यकता हो असताना तुमच्या मनामध्ये काय सुरू होतं? काय नाही सुरू होतं, ज्याच्याकडे बॉल जाईल, जिथे जमेल तिथे बॉल फेका, रन थांबवण्याचा प्रयत्न, कारण 3 धावा जर बॉल लांब गेला तर झाल्या असत्या आणि ते राहुल होता म्हणून बॉल दुसरा कोणाला असता तर थ्रो पोचला नसता. हो नक्कीच, आपण म्हणू शकतो की एक चांगला मोठा ऑफसेट या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळाला, कारण तिसऱ्या क्रमांकावरती आपल्या असोसिएशन अंतर्गत तो संघ रँक करतोय आणि त्यांना तुम्ही पहिल्याच फेरीमध्ये मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पराभूत केला आहे. कॉन्फिडन्स वाढलेले आहे? हो नक्कीच, कारण का जो चांगला गेले तो जिंकेल, टीम कुठली गाणी असो आणि कंचकाने प्लेअर असू दे, जो चांगला गेले, जो समोरची टीम मोठी न समजता आपल्या लेवलनी समजेल तोच पुढे जाईल, कारण का टीम कुठली गाणी असू दे. 5 ओव्हरमध्ये किती धावांचं लक्ष देण्याचा प्रयत्न करशील? आता पण 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आता पण निघत पण 50+ जरा कमच वाटलेलं मला, पण मला बॅट्समनकडून सगळ्यांकडून अपेक्षा. आता निखिल जोगेन हे फ्लॉप गेले, अमोल यांच्याकडून फ्लॉप गेले ना, त्यांच्याकडून सगळ्यांकडून का तुम्ही 60+ स्कोर करा, बॉलर आहेत आपल्याकडे. संघामध्ये चेंजेस की सेम टीम? सेम टीम. चला, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, नाणेपैकी आपण संपन्न केली आणि टॉस जिंकला या ठिकाणी जे अंबिका देवरुपाडा संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. थँक्यू सो मच. चला ना, लक्ष आपण पाहिलं तर या ठिकाणी 35 धावांचा आहे आणि सलामी जोडी बलवंत दलवी आणि विजय केणे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सध्या आपण पाहत आहोत आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज मयूर दलवी. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की बलवंतनं चांगला खेळ साकारला आणि बलवंत जर आपण पाहिलं तर ज्याच्या जर रिझममध्ये जर आला तर मात्र अनेक भल्या भल्या गोलंदाजाचा मात्र तो त्याकडे चांगला समाचार घेत असतो. इथे पारितोषिक आलेलं आहे करण शेठ दलवी यांच्याकडून. बलवंत जर सिक्सर हॅट्रिक जर इथे लगावली तर मात्र त्यांच्यासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र इथे लेगबाच्या स्वरूपात जोडली गेली. पहिल्या चेंडूवरती आय थिंक पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, कुठेतरी ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न बलवंतचा होता, परंतु ती लाईन मात्र कुठेतरी बलवंत मिस केली आणि अवांतर धावेने मात्र आपल्या संघाचा अकाउंट मात्र त्यांनी सुरू केला. विजय केणेचा विचार केला तर त्याच्या विरोधात डीप मिडविकेटला तुम्ही फिल्डर पाहू शकाल आणि आता लॉंग ऑफचा फिल्डर लॉंग ऑनकडे चाललाय, म्हणजे मिड ऑफ आतमध्ये आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटला एक फिल्डर तुम्ही पाहू शकाल, शॉर्ट पॉईंटला एक फिल्डर आहे. शॉर्ट थर्डमॅनला तुम्ही ऑफ साईडला शतरक्षण पाहू शकाल आणि ऑन साईडचा शतरक्षण पाहिलं तर वाडी शॉर्ट मिडविकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग आणि त्याच दिशेने फटका मात्र मारण्याचा प्रयत्न विजयने केलाय. पंचाचा बीमर, नो बॉलचा इशारा, 1+1 एकूण 2 धावा इथे जोडल्या गेल्या आणि आता बलवंतला मात्र मिळेल फ्री हिट चेंडू खेळण्याची संधी आणि त्या संधीचा तो सोनं करेल का? लक्ष्य फार छोटा आहे आणि आज पाहू शकाल लक्ष्य बैलाच्या आणि चिमण्या बैलाच्या नावावर तुम्हाला टॉस बॉक्स पाहायला मिळतोय आणि आज पाहू शकाल उमेशजी दलवी आणि सन्माननीय उमेशजी घोडे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत आणि ही देवरुंग गावाची एवन जोडी आहे. फ्री बॉल, हो फुलटॉस, ही लेन सुद्धा मात्र पुन्हा मिस केली बलवंतनं. असं वाटतं की लंच ब्रेकमध्ये जास्त जेवला असावा, ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी संधी भिलतायत बलवंतला, परंतु संधीचं सोनं मात्र त्याला करता येत नाहीये. थोडासा लवकर फटका पीक करण्याचा प्रयत्न करतोय
आणि त्याच्यामुळे मात्र हवं तसं मिडलिंग मात्र त्याला करता आला नाहीये. पहिली धाव त्याच्या बॅटमधून निघाली, स्वतःचं त्याने खातं उघडलं आणि धावलक आता मात्र पावशेल पुढे जात असताना रिबसचा फाटका. विजय केरे खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि जर अशा प्रमाणे गोलंदाजी झाली तर मात्र या 35 धावा जोडण्याकरता मात्र या ठिकाणी कुठेतरी जे शूटिंग देऊन सगळा मात्र घाम घालावा लागू शकतो. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतो, कोणताही संघ पलटवार करू शकतोय आणि जर जाणताना जर संघाने जर पलटवार केला तर वर्षभर या संघाची चर्चा सुरू राहणार. हो चेंडू खाली राहिलाय, हो सबमरीन डिलिव्हरी, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत मयूरच्या अगेन्स्ट एकही मोठा फटका मात्र दोघेही खेळू शकले नाहीये. याचा अर्थ की एक चांगला गोलंदाजाची निशाणी दाखवत असताना मयूर. धावसंख्या पाहू शकाल स्थिर आहे, बिनगडी बाद 4. अजून 31 धावा दूर लक्ष्यापासून जे झोटिंग देवरुंग संघ आणि आता मात्र ऑनसेला 10 केला. मिडविकेट फिल्डर आहे, क्षेत्रशी चांगला पाहायला मिळतोय. दुहेरीचा प्रयत्न विजय केने करतोय, परंतु बलवंतनं त्याला पाठीमागे पाठवलं, कारण या धावेमध्ये कदाचित रिक्स होऊ शकली असती आणि त्याच्यामुळे पाहिलं की या सिंगलवरती तो समाधानी राहिला आणि 5 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या या सिंगलच्या मदतीनं. जबरदस्त गोलंदाजी टिचून मारा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मयूरच्या वतीनं, जो मात्र या ठिकाणी विश्वास ठेवला समीर घोडेनं, तो विश्वासा सार्थ ठरवण्याचा प्रयत्न या पहिल्या पॉवर प्लेमध्ये मात्र सध्या करतोय. पुन्हा फुल टॉस आणि इथे मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बलवंतचा हा पहिला बॉम्ब ब्लास्ट. आणि 2 फ्रेममध्ये तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. बॉटमॅनचा ज्या प्रकारे त्याने वापर केला, चेंडू पहा कशा रीतीने मात्र लँडिंग झालाय. पहिला सिक्सर लुजनर चेंडू आणि त्याच्यावरती बलवंतनं हा फटका मात्र एक्झिक्यूट केला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 11 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. 35 धावांचा पाठला करत असताना जे झोटिंग देवरुंग संघ. चला चेंडू द्या, नवीन चेंडू द्या, जेणेकरून सामना थांबणार नाहीये. आणि तर स्वतः समीर घोडे यांनी आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली आहे. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये स्वतः गोलंदाजी करण्यासाठी ते सज्ज होत आहेत. येणारा 24 चेंडूच्या खेळामध्ये इथून आता मात्र फक्त 24 धाब्यांचीच गरज आहे, म्हणजे बॉल टर्न इक्वेशन. आणि दरम्यान पाहू शकाल राकेशजी केणे यांचा सुद्धा शुभ आगमन झालंय आणि राकेश सुद्धा मात्र देवरुंग गावासाठी अनेक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून सेवा दिली. आणि राकेशबद्दल बोलायचं झालं तर मात्र राकेशने लेदरवरती सुद्धा चांगल्या प्रमाणे धडे घेतले आणि मला त्याचा एक स्पेल अजूनही आठवतो, RK क्रीडानगरी आमने या ठिकाणी. म्हणजे देवरुंग गावाने अनेक चांगले खेळाडू घडवले आणि अजूनही घडतायत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 24 मध्ये विजयासाठी 24 धाब्यांची गरज. समीर याला पहिला चेंडू फुलटॉस हाताळलाय, फटकेला उंची जास्त मिळाली, परंतु चेंडू बाजूला चाललाय खाली क्षेत्रामध्ये. हो आणि तदनंतर पहा शेवटच्या क्षणाला जाऊन चेंडूला उचलून फेक करतायत, तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी होती विजयकडे आणि त्यांनी 2 धाबा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. यानंतर अजून एक मोठी लढत जे अंबिका दुरुंपाडा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. जय बजरंग विरेजपूर भावाले संघासमोर. आणि मित्रांनो तुम्हाला याच ठिकाणी ग्रामपंचायत प्रीमियर लीग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो काय फटका खेळलाय, जबरदस्त या ठिकाणी सर्वांना मंत्रमुग्ध करणारा स्ट्रोक विजयच्या बॅटमधून निघाला चौकार.
तो परत सिंगल धाव आणि पंचाचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा इथे जोडल्या गेल्या. DDPL अर्थात अख्खा देवरुंग खेलेगा और अख्खा देवरुंग पाड़ा खेलेगा. देखना मत भूलिए, कमिंग सून. आणि इथून समीकरण जर पाहिलं तर आता सोपं दिसतोय टीम जय जोटिंग देवरुंग संघासमोर, कारण 22 चेंडूच्या खेळामध्ये फक्त 16 धाब्यांची आता मात्र इथे आवश्यकता आहे. कारण तिन्ही डिपार्टमेंटचा आपण जर विचार केला तर मात्र जय जोटिंग देवरुंग संघाचं वर्चस्व पाहिलं, त्यांची फलंदाजी, त्यांची गोलंदाजी आणि गोलंदाजांना साथ मिळाली आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. परंतु कुठेतरी पाहतो की फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडासा वेल इथे घेतला जातोय जाणता देवरुंग संघाच्या वतीने. आणि जाणता सुद्धा मात्र मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला मित्रांनो येणार आहे. दिनांक 2 फेब्रुवारी ते दिनांक 4 फेब्रुवारी 3 दिवसांचा त्या स्पर्धेचा कालावधी असेल. ऑफस्टिकचा चेंडू होता, जबरदस्त फटका गॅपमध्ये चाललाय, कारण एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. आणि हे चांगले संकेत आहेत जय जोटिंग देवरुंग संघासाठी, कारण दोघेही चांगल्या लयमध्ये आहेत. परंतु इथे मोठा फटका जरूर खेळायचा होता बलवंतला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉलची मात्र सांगता पाहायला मिळाली. परंतु जाता जाता मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून समीर गोडे एखादी विकेट आपल्या नावावरती करणार का, आणि ती विकेट जर बलवंतची जर प्राप्त केली तर मात्र न विसरण्यासारखं होणार आहे. चेंडू चालला अगदी जमिनीच्या मार्गाने संत गतीने. मिडविकेटचा फिल्डर चेंडूवरती झेपावतोय, तत्पुरती सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. आणि इथून सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत सहजपणे जय जोटिंग देवरुंग संघ पोहोचू शकतोय. षटकातील अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक. म्हणजे पॉवर प्ले मध्येच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या पॉवरफुल फलंदाजी म्हणू शकतोय, कारण विदाउट लॉस. पुन्हा रिवर्सचा फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट, शॉट ऑफ द आफ्टरनून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. फटका मात्र विजयनं लगावलाय. पुन्हा तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. कडक सुपर सेव्हर. जशी आपण एखादा फेसबुकमध्ये एखादी कमेंट्स करतोय KDK, तसा कडक शॉट पाहिला आपण विजय केनीच्या बॅटमधून. आज बर्थडे बॉय जबरदस्त कामगिरी करतोय. गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहू शकाल एका षटकाचा त्याने स्पेल हाताळला होता. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि धामाचा पाठला करत असताना मात्र पाहू शकाल लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आज बाहेर निघाले. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 28 वरती जाऊन पोहोचली गेली. म्हणजे इथून आता फक्त 7 धाब्यांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये. आज पूर्णपणे वर्चस्व पाहिलं आपण या सामन्यावरती जय जोटिंग देवरुंग संघाचं. हरकत नाही, परंतु देवरुंग गावातील संघ जिंकेल त्यात काही शंका नाहीये. आज देवरुंग गावाच्या स्पर्धेचा विजय झाला, देवरुंग गावाचा विजय झाला आणि देवरुंग संघच मात्र या सामन्यामध्ये जिंकणार आहे. अजून काय हवं आहे देवरुंगच्या पाठीराख्यांना, त्यांच्या सहकार्यांना, त्यांच्या चाहत्यांना. ओ आणि आता बलवंत रिवर्स खेळतोय. आजवर मी कधी बलवंतला रिवर्स फटका खेळताना पाहिलेला नाही, परंतु आज विजयकडे पाहताना मात्र तेव सुद्धा मात्र कंट्रोल करू शकला नाही. त्याच्या चेहऱ्यावरती हास्य पहा की मैं ये भी कर सकता हूं. ओ माय गॉड. होतो कधी कधी अशा प्रमाणे ज्यावेळी आपण प्रयत्न करतोय आणि पहा मित्र म्हणतो की त्याच्या जीवनातील पहिला स्ट्रोक असावा हा रिवर्सचा. आणि म्हणतात ना की प्रयत्न केल्याशिवाय यश मित्रांनो मिळत नाही, आणि तो प्रयत्न आज बलवंत करून दाखवलाय. सिंगल धाव आणि सिंगलच्या वतीने पाहू शकाल 29 धावा.
6 धाबींची आवश्यकता. हो, पुन्हा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि विकेटचं पतन. पहिली विकेट तिथे मात्र प्राप्त केली विजयाच्या रूपानं. आणि पाहू शकला आता निराश पावलानं चालत दगाच्या दिशेनं फलंदाज बाद. कॅश ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं तरी वावगं आणि एवढ्या वेगानं तो चेंडू मात्र अगदी पॉईंटकडे मात्र निघून गेला आणि तो झेल मंथननं मात्र त्या ठिकाणी प्राप्त केलाय. रॉकेट कॅच. ज्याप्रमाणे आपण पाहतो की एखाद्या बंदुकीतून जेवढ्या वेगाने गोली निघते तेवढ्या वेगानं हा चेंडू विजयच्या बॅटमधून निघाला, परंतु मंथन मात्र त्या ठिकाणी चाचपडला नाहीये. चांगली ओंजल त्याची पाहिली आपण आणि त्या ओंजलीमध्ये मात्र चेंडू कैद केलाय. समीर आलाय नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. अजून विजयासाठी 6 धाब्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी फ्लाईट देण्याचा प्रयत्न पुलर लेंथ होता. स्वतः विकेट किपर चेंडू परत चालला आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी समीरच्या बॅटमधून निघाली. आज समीरला बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं तो मात्र सोनं करेल का, की या चेंडूवर त्या सामना मात्र फिनिश होणार. बलवंत तो मात्र इथे प्रयत्न करणार का, की आपल्या आयोजकांचा वेल मात्र तो इथे वाचवण्याचा प्रयत्न इथे करणार का, याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. 15 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि फक्त 5 धाब्यांची गरज आहे. परंतु पॉस्टकॅ फिल्डिंगमध्ये अजूनही मात्र त्याकडे चेंजेस पाहायला मिळतात. म्हणजे इथून मात्र पॉझिटिव्ह सोच आहे. जाणता राजा देवरुंग संघाच्या वतीने पाहू शकाल. ओव्हर पिच लेफ्ट हेड ऑन ड्राईव्ह आणि चेंडू पाहू शकाल मिड विकेटच्या पलीकडे. आपल्या स्टाईलनं बलवंतनं हा सामना मात्र फिनिश केलाय आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा आजच्या दिवसातील पहिला संघ ठरलाय, ज्या संघाचं नाव आहे जय झोटिंग देवरुंग. सो हार्ड लक जाणता राजा देवरुंग, हार्ड लक समीरजी गोडे आणि कॉंग्रॅच्युलेशन श्याम शेठ दलवी. अभिनंदन करण शेठ दलवी. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला, लो स्कोरिंग सामना होता. कुठेतरी गोलंदाजाची मात्र या ठिकाणी निवड करण्यात आली होती, परत